नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट सध्या समजत आहे. कारण की मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती जी आहे तर ती अत्यंत बिकट जी आहे तर ती बनली आहे. कारण की गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान जे आहे तर ते झालेलं आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याविषयी सातत्याने बोललं जात आहे. आणि मित्रांनो, अशातच जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. कारण की आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत एक मोठं भाष्य जे आहे तर ते केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणणं की त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सध्या लाडकी बहीण आणि वीज माफीवर जे आहे तर ते काम सुरू आहे. आणि कर्जमाफी जी आहे तर ती आपल्या जाहीरनाम्यामध्ये होती आणि योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. आणि यामुळे लवकरच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होणार असल्याचं सुतोवाच अजित पवार यांनी यांच्या विधानातून केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ. कारण की अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता. आणि यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे. तर योग्य वेळ कधी येणार असा प्रश्नसुद्धा पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता त्यावर योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू असं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. आणि यापुढे ते म्हणाले की आमच्या जाहीरनाम्यात एकंदरीत राज्यकारभार करताना सर्व गोष्टीचा विचार करून पुढे पावलं उचलावे लागतात. आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं आहे आणि योग्य वेळ आल्यावर निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. तर नेमकं शेतकऱ्यांसुद्धा हाच प्रश्न आहे की आता योग्य वेळ जे आहे ती कधी येणार याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत कर्जमाफी संदर्भात आलेली एक छोटीशी अपडेट होती. तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.